किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून फार सुंदर नजारा पाहायला मिळतो. म्हणून काही वेळ इथेच विश्रांती घेण्यासाठी आम्ही बसून राहिलो. हा किल्ला शिवपूर्वकालीन आहे. भोजराजाच्या कालखंडात याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते. पुढे गडाचा ताबा शिर्के यांच्याकडे आला. त्यानंतर बहमनी आणि आदिलशाही राजवट सुद्धा या गडाने पाहिली. अफजल खानाच्या वधानंतर किल्ला स्वराज्यात सामील झाला आणि महाराजांनी या देखण्या गडाचे नामकरण सुंदरगड असे केले. महाराजांनी किल्लेदार म्हणून साळुंखे नावाच्या एका सरदाराला नियुक्त केले. हे साळुंखे पाटणच्या परिसरात राहत असल्याने पुढे त्यांच्या घराण्याला पाटणकर असे नाव पडले. याच पाटणकर घराण्यातील यशवंत पाटणकर नावाच्या सरदाराने पुढे मोठा पराक्रम केला. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये स्वामी कार्यात ते खर्ची पडले. किल्ल्यावर असणारी तलवारीच्या आकाराची विहीर कदाचित हाच पराक्रम सांगत असावी. होय, किल्ल्यावर तलवारीच्या आकाराची एक विहीर आहे. मित्रांनो, आता आपण आलोय किल्ल्याचं वैशिष्ट्य असणाऱ्या तलवारीच्या विहिरीच्या जवळ आणि या हाताला ही तलवारीच्या आकाराची विहीर आपण पाहू शकतो. संपूर्ण कातळात कोरलेली ही विहीर 30 मीटर खोल असून विहिरीमध्ये उतरण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या आहेत. यातील उजवीकडील पायऱ्या अरुंद तर डावीकडील पायऱ्या बऱ्याच रुंद आहेत. जसजसं आपण खाली उतरत जातो तसतसं तलवारीचा आकार आपल्या डोक्यावर दिसायला लागतो. खरोखरच एक चकाकणारी भली मोठी तलवार वरती आपल्या डोक्यावर आहे असा भास होतो. आकाशातून पाहिली तर ही विहीर काहीशी अशी दिसते. ही तलवारीच्या आकाराची विहीर इतकी सुंदर आहे मित्रांनो की या विहिरीच्या तुम्ही अक्षरशः प्रेमात पडता. ही विहीर या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. खूपच सुंदर ही कोरलेली विहीर आहे बघा. म्हणजे हा अखंड दगड ना कोरून यामध्ये ही विहीर बनवलेली आहे मित्रांनो.